नमस्कार. टाटा समूहात अलीकडे खूप गडबड आणि गोंधळ सुरू आहे. अलीकडे म्हणजे गेले 2-3 महिने. आणि हे जो गोंधळ आहे हा इतका पराकोटीला गेला आहे की टाटा समूहावरती याचा गंभीर परिणाम दिसू लागला आहे. आणि हे जर गोंधळ आहे आणि हे जे मतभेद आहेत ते मतभेद त्याच्यावरती जर लवकरात लवकर काही उत्तर मिळालं नाही किंवा हे मतभेद शमले नाहीत किंवा या मतभेदांबद्दल काहीतरी सामंजस्य निर्माण झालं नाही तर याचा टाटा समूहाच्या कार्यावरती प्रचंड मोठा परिणाम होणार आहे. आणि त्यामुळे हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांचा कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने टाटा समूहाशी संबंध येतो. अनेक जण नोकरीला असतील, आपण काही त्यांची उत्पादनं विकत घेत असतो आणि टाटावर आपला एक मोठ्या प्रमाणावरती विश्वास आहे आणि हा विश्वास ढळता कामा नये असं मला वाटतं. मुळात टाटाचा जो उद्योग आहे तो खूप मोठा आहे. त्यांच्या जवळजवळ 26 लिस्टेड कंपन्या आहेत. लिस्टेड कंपन्या म्हणजे शेअर बाजारात त्यांच्या 26 वेगळ्या कंपन्या आहेत. त्याशिवाय त्यांच्या आणखीन जवळजवळ 400 कंपन्या आहेत. त्यांची एकूण उलाढाल जर बघितलं किंवा एकूण त्यांचं भागभांडवल जर मी बघितलं टाटाचं तर ते 10 लाख कोटीच्या वर आहे. आता या सर्वांवरती जो प्रमुख आहे ते आहे टाटा सन्स. टाटा सन्सच्या अंतर्गत या सगळ्या कंपन्या येतात. टाटा सन्समध्ये कोण आहेत? टाटा सन्समध्ये डायरेक्टर आहेत आणि ते या सगळ्या कंपन्यांच्या बाबतीत निर्णय घेत असतात. दुसरं आहे ते आहे टाटा ट्रस्ट. टाटा ट्रस्ट जे आहे ते त्यांचे सामाजिक विंग आहे. म्हणजे टाटा जे काही सामाजिक कार्य करतात, खूप मोठे मोठे सामाजिक कार्य करतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती, ती सगळी कामं आणि त्याचे सगळे निर्णय हे टाटा ट्रस्टकडून होतात. आता तुम्हाला असं वाटेल की टाटा उद्योगाचे जर सगळे निर्णय टाटा सन्स घेत असेल तर टाटा सन्स हे सर्वात महत्त्वाचं असेल आणि दुसरा नंबर हा टाटा ट्रस्टचा असेल, कारण ते सामाजिक कार्य करतात. पण टाटाचे जे एकूण रचना आहे ती अशी आहे की टाटा ट्रस्टकडे टाटा सन्सचे जवळजवळ 60% इतका कब्जा हा टाटा ट्रस्टचा आहे. त्यामुळे टाटा ट्रस्टमध्ये जे कोणी ट्रस्टी असेल त्यांचा टाटा सन्सवर प्रचंड होल्ड असतो, कारण जवळजवळ 60% त्यांचं जे होल्डिंग आहे ते होल्डिंग हे टाटा ट्रस्टच्या लोकांकडे आहे, टाटा सन्सचं. आणि त्यामुळे टाटा ट्रस्ट पण तितकंच महत्त्वाचं आहे. आता जोपर्यंत JRD टाटा होते आणि जोपर्यंत रतन टाटा होते तोपर्यंत काही प्रश्न आला नाही. टाटांचं सुरळीत चाललं होतं, त्यांचे निर्णय सुरळीत होत होते, सगळं व्यवस्थित चाललं होतं. 2012ला काय झालं, रतन टाटाचे होते, त्यांनी असा विचार केला की आता आपण निवृत्त झालं पाहिजे, आपलं वय झालेलं आहे, आपल्याला एवढं काम जमत नाही आहे, आणि म्हणून रतन टाटा बाजूला झाले. रतन टाटा बाजूला झाल्यानंतर आता प्रमुख कोण होणार, टाटा सन्सचे चेअरमन कोण होणार, टाटा ट्रस्टवर कोण होणार हा प्रश्न निर्माण झाला. आणि तेव्हा रतन टाटा यांनी सायरस मिस्त्री यांची निवड केली. सायरस मिस्त्री यांना त्यांनी टाटा सन्स म्हणजे जी प्रमुख कंपनी आहे ज्यांच्या अंडर हे सगळे टाटाचे उद्योग येतात त्या टाटा सन्सचे चेअरमन केलं. सायरस मिस्त्री कोण आहेत? सायरस मिस्त्री हे शापूरजी पालनजी कंपनी जी आहे त्या कंपनीचे मालक आहेत. शापूरजी पालनजी तुम्हाला माहिती आहे, अनेक ठिकाणी त्यांची बांधकामं चालू असतात आणि त्यामुळे ही बांधकाम कंपनी शापूरजी पालनजी तशी प्रसिद्ध आहे, त्यामुळे तुम्हाला त्याची माहिती असेल. सायरस मिस्त्री कोण आहेत? सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांची आधीपासून ओळख होती, दोघंही पारशी समाजाचे आहेत आणि सायरस मिस्त्री हे टाटाशी संबंधित असल्यामुळे त्यांना असं वाटलं रतन टाटा यांना की आपण सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सचं चेअरमन बनवावं आणि त्यांनी सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सचं चेअरमन केलं. सायरस मिस्त्री हे टाटा सन्सचा उद्योग बघू लागले, परंतु दुर्दैव असं की काही काळातच म्हणजे मला वाटलं काही महिन्यातच रतन टाटा यांच्या लक्षात आलं की सायरस मिस्त्री यांना ही जबाबदारी पेलवत नाहीये, त्याचे निर्णय घेत आहेत ते चुकीचे घेत आहेत. त्यांचे आणि डायरेक्टर्स जे आहेत टाटा सन्सचे इतर डायरेक्टर त्यांचे वाद होऊ लागले आहेत आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की नाही, आपली ही जी निवड केली आपण ती चुकीची केली आणि सायरस मिस्त्री यांना या पदावरून हटवलं पाहिजे. रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांचे अतिशय चांगले संबंध होते आणि त्यामुळे रतन टाटा यांना असं वाटलं की आपण जेव्हा सायरस मिस्त्री यांना सांगू की आता तू चेअरमनशिप जे आहे, चेअरमनचं पद आहे ते सोड, तर सायरस मिस्त्री शांतपणे हे पद सोडतील. दुर्दैवाने तसं झालं नाही. सायरस मिस्त्री यांनी पद सोडायला नकार दिला आणि त्याच्यानंतर वर्तमानपत्रात आणि सर्वत्र याची खूप चर्चा झाली आणि खूप वाईट काळ हा टाटा उद्योगाच्या संबंधित सुरू झाला. 2012 नंतर रतन टाटा निवृत्त झाल्यानंतर सायरस मिस्त्री आले आणि मग जेव्हा सायरस मिस्त्रींना बाजूला जायला सांगितलं तेव्हा सायरस मिस्त्रींनी नकार दिल्याने टाटा सन्सचे सगळे डायरेक्टर जे आहेत ते एकत्र आले. त्यांनी एक मीटिंग बोलवली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी सायरस मिस्त्री यांना चेअरमन पदावरून काढून टाकलं. टाटाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच झालं होतं
आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात खळबळ माजली होती. जनतेतही खळबळ माजली की असं टाटामध्ये कसं काय झालं, हे का व्हावं. पण हे प्रकरण इथे थांबलं नाही. सायरस मिस्त्री यांना चेअरमन पदावरनं काढून टाकल्यावर सुद्धा सायरस मिस्त्री शांत बसले नाही. ते दुखावले गेले होते त्यांना अशा तऱ्हेने काढून टाकल्यामुळे. आणि मग त्यांनी नॅशनल बोर्ड जो असतो, त्या कंपनी बोर्ड जो असतो, त्या कंपनी बोर्डाकडे तक्रार अर्ज केला की मला जे काढलं ते अयोग्य रीतीने काढलं, मला असं काढून टाकता येत नाही चेअरमन पदावरून. कंपनी बोर्डाने जो पहिला निर्णय दिला, तो पहिला निर्णय हा त्यांच्या विरोधात केला, सायरस मिस्त्री यांच्या विरोधात. पण सायरस मिस्त्री थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा अर्ज केला आणि पुन्हा कंपनी बोर्डाने पुन्हा त्यांच्या परत केलेल्या अर्जावरती परत सुनावणी झाली. आणि तेव्हा मात्र कंपनी बोर्डाने सायरस मिस्त्री यांच्या बाजूने निकाल दिला की हो, तुम्ही सायरस मिस्त्रींना अशा तऱ्हेने चेअरमन पदावरून काढू शकत नाही. हा टाटा उद्योगाला बसलेला दुसरा धक्का होता. हा धक्का बसल्यानंतर टाटा कंपनीने वेगवान हालचाली केल्या आणि सुप्रीम कोर्टात खटला दाखल केला. याची मग सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टात सुनावणी झाल्यानंतर 2016 साली सुप्रीम कोर्टाने शेवटी असा निर्णय दिला की सायरस मिस्त्री यांना चेअरमन पदावरून जे हटवलेलं होतं ते योग्य आहे. त्यांनी आता हे पद सोडलेलं आहे आणि त्यांना हे हटवणं योग्य आहे. टाटांनी जे केलं, टाटा समूहाने जे केलं ते योग्य केलं. हा विषय इथेच संपला. पण ह्याच्यामुळे टाटा समूहाला आणि टाटा समूहाचा जो बाहेर जी इमेज होती त्याला पहिला धक्का बसला होता. सायरस मिस्त्री इथून दूर झाले. दुर्दैवाने हे झालं 2016 साली. 2022 साली काय झालं, 2022 साली सायरस मिस्त्री यांचे वडील पालम मिस्त्री यांचं निधन झालं आणि 2022 सालीच 4च महिन्यात सायरस मिस्त्री यांचं ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं. तेव्हा सायरस मिस्त्री हे आलिशान अशा मर्सिडीज गाडीतनं जात होते आणि या मर्सिडीज गाडीतनं जात असतानाच त्याचं अपघाती निधन झालं. सायरस मिस्त्री यांचं निधन झाल्यानंतर हा विषय संपला असं तुम्हाला वाटलं असेल, पण तसं झालं नाही. याचं कारण शापूरजी पालनजी ही जी कंपनी आहे, त्या कंपनीचे 18% असं शेअर होल्डिंग टाटा सन्समध्ये आहेत. म्हणजे शापूरजी पालनजी इज द लार्जेस्ट शेअर होल्डर टाटा सन्समध्ये, सिंगल लार्जेस्ट शेअर होल्डर. म्हणजे 60% जे आहेत ते टाटा ट्रस्टकडे आहेत आणि उरलेले जे आहेत त्यातले 18%, 18.4% हे शापूरजी पालनजी कंपनीकडे आहेत. जर शापूरजी पालनजी कंपनीकडे जे हे शेअर असतील तर शापूरजी पालनजी कंपनीची ताकद पण तेवढीच आहे. कारण एका माणसाकडे किंवा एका कंपनीकडे एवढे 18% शेअर असणं हे फार मोठी गोष्ट आहे आणि ह्याचा दबाव हा शापूरजी पालनजी खूप मोठ्या प्रमाणात टाकू शकतो. शापूरजी पालनजी यांचे वडील, कंपनीत जे वडील होते ते वडील गेले. सायरस मिस्त्री आहेत ते सायरस मिस्त्री पण गेले आणि आत्ता शापूरजी पालनजी कंपनीत सायरस यांचे जे धाकटे बंधू आहेत शापूर ते आहेत आणि ते शापूरजी पालनजी कंपनी चालवत आहेत. ही झाली परिस्थिती. यानंतर काय झालं, यानंतर दुर्दैवाने रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटा यांचं निधन झाल्यानंतर आता टाटा सन्सचं चेअरमन कोणाला करायचं हा प्रश्न आला. पहिल्यांदा जेव्हा रतन टाटा यांना चेअरमन दुसरा निवडायचा होता तेव्हा त्यांनी सायरस मिस्त्री यांना निवडलं होतं. जेव्हा सायरस मिस्त्री यांना निवडलं तर तेव्हा नोएल टाटा हे टाटा समूहात कार्यरत होते. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत आणि त्यामुळे त्यांच्या दोन्ही कुटुंबात बरीच फारकत आहे. पण तरी सुद्धा नोएल टाटा हे टाटा समूहात कार्यरत होते. नोएल टाटा यांच्याकडे कुठली जबाबदारी होती, टाटा इंटरनॅशनल म्हणून जे आहे त्याची जबाबदारी होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वेस्ट साईड, तर वेस्ट साईडची जबाबदारी नोएल टाटा यांच्याकडे होती. तुम्हाला आता जे झोडिओ नवीन आले ते माहिती आहे, तर झोडिओ म्हणजे जे कपड्यांचं दुकान आहे त्याची पण जबाबदारी नोएल टाटांकडे होती. अशा अनेक टाटाच्या कंपन्या आहेत त्यांची जबाबदारी नोएल टाटांकडे होती. पण रतन टाटांनी त्यांना चेअरमन केलेलं नव्हतं. त्यांनी सायरस मिस्त्री यांना चेअरमन केलं होतं आणि मग सायरस मिस्त्री यांना काढलं. त्यानंतर त्यांनी नोएल टाटा जे आहेत, रतन टाटा यांचा मृत्यू झाला नंतर नोएल टाटा हे जे आहेत ते टाटा ट्रस्टचे चेअरमन झाले. त्यांना टाटा ट्रस्टचं चेअरमन करण्यात आलं. नुसतं टाटा ट्रस्टचं चेअरमन नाही केलं तर त्यांना टाटा सन्समध्ये डायरेक्टर बोर्डावरती पण घेतलं आणि टाटा सन्सचे जे चेअरमन आहेत त्या चेअरमनपदी चंद्रशेखरन यांना आणण्यात आलं. त्यामुळे टाटा सन्सच्या चेअरमनपदी कोण होतं तर नटराजन चंद्रशेखरन हे आत्ता आहेत. टाटा ट्रस्टचे चेअरमनपदी कोण आहेत तर नोएल टाटा हे आहेत.
आणि नोएल टाटा हे टाटा सन्सच्या बोर्डावर पण आहेत. तुम्हाला जसं सांगितलं त्याप्रमाणे टाटा ट्रस्टचा जवळजवळ 60% होल्ड टाटा सन्सवर आहे. त्यामुळे हे नोएल टाटा यांनी असणं हेही महत्त्वाचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर जेव्हा रतन टाटा यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा एक अतिशय निकटवर्ती असे एक होते आणि त्यांचं नाव आहे मेहली मिस्त्री. आता मेहली मिस्त्री हे कोण आहेत? मेहली मिस्त्री हे रतन टाटा यांच्या शेजारी अनेक वर्ष राहत होते. त्यांचे आणि रतन टाटा यांचे चांगले जवळचे संबंध होते आणि मेहली मिस्त्री हे सायरस मिस्त्री जे आहेत त्यांचे चुलत बंधू आहेत. म्हणजे सायरस मिस्त्री ज्यांचा मृत्यू झाला त्यांचे मेहली मिस्त्री हे चुलत बंधू आहेत. मेहली मिस्त्री यांची पण पालनजी म्हणूनच एक कंपनी होती, पण ती स्वतंत्र कंपनी होती, ती स्वतंत्र काम करत होती. शापूरजी पालनजी जी कंपनी जी आपण ऐकतो त्याचा आणि मेहली मिस्त्री यांचा काही संबंध नव्हता. पण ते रतन टाटा यांचे अत्यंत विश्वासातले होते. किंबहुना इतक्या विश्वासातले होते की रतन टाटा यांचं जे मृत्यूपत्र होतं ते मृत्यूपत्र अंमलात आणण्याची सगळी जबाबदारी हे मेहली मिस्त्री यांना दिली होती. इतकंच नव्हे तर रतन टाटा यांनी टाटा ट्रस्ट जे आहे त्या टाटा ट्रस्टवरती मेहली मिस्त्री यांना स्थान दिलं होतं. त्यामुळे आता मेहली मिस्त्री पण टाटा ट्रस्टवर आले. मेहली मिस्त्री टाटा ट्रस्टवर आल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की आपण टाटा सन्समध्ये पण यायला पाहिजे. टाटा सन्समध्ये जे डायरेक्टर असतात, नियुक्त डायरेक्टर, त्याच्यात आपली नियुक्ती झाली पाहिजे आणि म्हणून त्यांनी हे प्रयत्न सुरू केले. त्यांना वाटलं की हे सहजी होईल कारण नोएल टाटा होते. नोएल टाटा यांची जी बहीण आहे, ह्यांची जी बायको आहे अलू मिस्त्री, ती सायरस मिस्त्रीची बहीण होती. ह्यांचं सगळ्यांचं आपापसात काही ना काहीतरी रिलेशन आहे. म्हणजे नोएल टाटा यांची पत्नी ही सायरस मिस्त्री यांची बहीण होती आणि हे जे नवीन मिस्त्री आलेत ते आणि सायरस मिस्त्री हे बंधू आहेत, चुलत बंधू. आता त्यांनी असा विचार केला की मला टाटा सन्सवरती पण जायला पाहिजे. म्हणून त्यांनी टाटा सन्सवरती जायचा प्रयत्न केला आणि टाटा सन्सच्या बोर्डावर जर ते गेले असते तर अर्थातच त्यांचं वजन वाढलं असतं. पण नोएल टाटा यांना हे आवडलं नाही. नोएल टाटा म्हणाले की जर मेहली मिस्त्री यांना टाटा सन्सवर घेतलं तर टाटाची जी एक इमेज आहे किंवा टाटा हे जे आहेत, हे जे कुटुंब आहेत ते बाजूला जाऊन हे सगळं जे टाटा समूह आहे ना ते मिस्त्री कुटुंबाकडे जाईल आणि त्यामुळे त्यांना मेहली मिस्त्री हे टाटा सन्समध्ये यायला नको होते. त्यामुळे हा जेव्हा प्रयत्न झाला की मेहली मिस्त्री यांना टाटा सन्सवर घ्यायचं तेव्हा नोएल टाटा आणि जे तुम्हाला मी सांगितलं की जे टाटा सन्सचे चेअरमन आहेत ते चेअरमन अशा सगळ्यांनी एकत्र येऊन मेहली मिस्त्री यांचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव हाणून पाडला आणि मेहली मिस्त्री यांना टाटा सन्सच्या बोर्डावर येऊ दिलं नाही. त्यामुळे मेहली मिस्त्री हे प्रचंड संतापले. ते म्हणाले की मी कायम नोएल टाटा यांना सपोर्ट केला होता, पण माझी जेव्हा बोर्डावरती यायची वेळ झाली टाटा सन्सच्या बोर्डावरती तेव्हा नोएल टाटा यांनी याला विरोध केला. आता तुम्ही एक लक्षात घ्या की हे जे सर्व भांडण आहे त्या भांडणामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झालाय. टाटा सन्समध्ये आता नोएल टाटा आहेत, टाटा सन्सचे चेअरमन आहेत चंद्रशेखरन, ते आहेत एकीकडे, आणि टाटा ट्रस्टमध्ये कोण आहे तर टाटा ट्रस्टमध्ये शापूरजी पालनची कंपनी आहे. शापूरजी पालनची कंपनीचे जे प्रमुख आहेत सायरस मिस्त्री, ते तुम्हाला सांगितलं दिवंगत आहेत पण ते दुखावले गेले होते. त्यांचे वडिलांचं निधन झालंय पण त्यांचा भाऊ अजून आहे आणि त्यांचा 16% शेअर अजून टाटा सन्समध्ये आहे. आणि तिसरे आता आले आहेत ते हे मेहली मिस्त्री. म्हणजे आता 3 गट निर्माण झालेत. एक नोएल टाटा यांचा गट निर्माण झालाय, एक शापूरजी पालनजी यांचा गट निर्माण झालाय आणि एक मेहली मिस्त्री यांचा गट निर्माण झालाय. आणि हे 3 गट निर्माण झाल्यामुळे टाटा सन्समध्ये कुठलाही निर्णय होत नाहीये आणि टाटा ट्रस्टमध्येही कुठला निर्णय होत नाही. प्रत्येक निर्णयात हे 3 गट एकमेकांशी वाद घालतात आणि त्यामुळे हे पुढे कसं जाणार हेच कोणाच्या लक्षात येत नाही. परिस्थिती इतकी बिघडली की नोएल टाटा, चंद्रशेखरन आणि खंबाटा म्हणून जे एक आहेत असे 3-4 जण हे दिल्लीला धावले आणि त्यांनी शेवटी अमित शहा यांची भेट घेतली. त्यावेळेस निर्मला सीतारामन पण होत्या आणि या दोघांची भेट घेऊन नोएल टाटा यांनी सांगितलं की काहीतरी करा आणि तुम्ही हस्तक्षेप करा आणि हा जो वाद सुरू आहे, हे जे मतभेद सुरू आहेत, या मतभेदांमुळे जे निर्णय होत नाहीयेत ती जी परिस्थिती आहे ते तुम्ही हस्तक्षेप करा आणि ती तुम्ही परिस्थिती शांत करा. ही फार मोठी आणि गंभीर घटना आहे
याचं कारण म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासात 1930च्या आधीपासून टाटाची स्थापना झाली समूहाची. आत्तापर्यंतच्या इतिहासात टाटा यांनी कायम राजकारण्यांना, राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना आणि सरकारला दूर ठेवलं होतं 4 हात आपल्या समूहापासून. ते सरकारसाठी कामं करत होते, सरकारच्या निविदा त्यांना मिळत होते, अनेक सरकारची कामं ही टाटाने केली, पण राजकीय हस्तक्षेप त्यांनी शेवटपर्यंत टाळला. आपल्या समूहावरती, टाटा समूहावरती कधीही राजकीय हस्तक्षेप येऊ दिला नाही, राजकीय दबाव येऊ दिला नाही. आणि त्यामुळे जे निर्णय होत गेले ते उद्योग समूहाला योग्य असे निर्णय होत गेले. कुठल्या तरी राजकारण्यांनी सांगितलं, कुठल्या तरी पक्षांनी सांगितलं आणि दबाव आणला आणि म्हणून निर्णय घेतला, असं टाटा समूहात कधी झालं नाही. आत्ता ह्यावेळेस पहिल्यांदाच नोएल टाटा हे अमित शहा समोर जाऊन बसले होते आणि सांगत होते की हस्तक्षेप करा. ही फार मोठी गंभीर अशी बाब आहे. याच्यानंतर हा हस्तक्षेप किती प्रमाणात जाईल, याच्यानंतर काय होईल, याबाबत आता सर्वांना साशंकता झालेली आहे. हे घडण्याचं आणखीन एक मोठं कारण आहे. कारण असं आहे की टाटा सन्स ही फार मोठी, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे फार मोठी कंपनी झालेली आहे. ही प्रायव्हेट लिमिटेड जरी कंपनी असली तरी त्यांची उलाढाल ही 10 लाख कोटीच्या वर गेलेली आहे. आणि रिझर्व्ह बँकेचे जे नवीन नॉर्म्स आहेत नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्ससाठी, त्या नव्या नियमांनुसार टाटा सन्स यांनी आता IPO काढणं गरजेचं आहे. IPO म्हणजे काय, त्यांनी शेअर बाजारात उतरणं गरजेचं आहे. याचा अर्थ टाटा सन्सचे शेअर निघणार आणि टाटा सन्सचे शेअर अनेक जण विकत घेणार. आणि हेच नोएल टाटा यांना नको आहे. RBIने त्यांना अंतिम तारीख दिली होती 30 सप्टेंबर 2025, जे आत्ता केली, पण त्या तारखेपर्यंतही टाटा सन्स यांनी त्यांचा IPO काढला नाही. नोएल टाटा हे कायम ह्या IPOला विरोध करतायत. का विरोध करतायत याचं कारण, एकदा IPO काढला की अनेक जण शेअर्स विकत घेतील आणि मग ज्याच्याकडे सर्वात जास्त शेअर असतील तो ह्या कंपनीचे सर्व पुढचे निर्णय आहेत तो डिक्टेट करायला लागेल. आणि मग ही कंपनी ही टाटाची कंपनी राहणार नाही, त्यांचं विजन राहणार नाही, त्यांचं धोरण राहणार नाही. तर जो शेअर होल्डरची सर्वात जास्त असेल तो शेअर होल्डरची दादागिरी सुरू होईल. दुसरा असा की जर IPO काढला तर शापूरजी पालनजी यांच्याकडे जे 18% शेअर्स आहेत ते त्यांना विकायला परवानगी द्यावी लागेल. आणि शापूरजी पालनजी यांनी आपले 18% शेअर, 18% एक गटाचा शेअर, हे खूप मोठी बाब आहे. ती जर एका कुणातरी माणसाला विकली किंवा एका कुठल्या तरी कंपनीला विकली तर त्या माणसाकडे किंवा त्या कंपनीकडे 18% शेअरमुळे प्रचंड ताकद येईल आणि त्या माणसाची टाटा सन्समध्ये दादागिरी सुरू होऊ शकते. आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीत शापूरजी पालनजीला 18% त्यांचे जे शेअर्स आहेत ते बाहेर विकायला परवानगी द्यायची नाही. आणि त्यामुळे टाटा सन्सला IPO येऊ द्यायचा नाही. पण त्यांना जरी येऊ द्यायचा नसला तरी आता टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टमध्ये जो गोंधळ निर्माण झालाय त्यामुळे जो मेलिम मिस्त्री आलेत ते विरोध करतायत. ते म्हणतात IPO काढायला पाहिजे. जे शापूरजी पालनजी आहेत ते म्हणतात की आम्हाला आमचे 18% ते विकायचे, ते आम्हाला विकायला परवानगी द्या. आणि ह्या सगळ्यामुळे नोएल टाटा यांना काय करायचं आणि परिस्थिती कशी हाताळायची हे कळत नाहीये. आणि या सगळ्या इनफायटिंगमध्ये म्हणजे डायरेक्टरशी वाद होतोय, ट्रस्टीज आणि डायरेक्टर्सचा वाद होतोय. याच्यामुळे टाटाचे निर्णय नीट होईनसे झालेत. याचं पुढे काय होईल याबद्दल चिंता आहे. ही फार मोठी गंभीर बाब आहे. पुढे टाटाचा IPO निघेल की नाही माहीत नाही. जर निघाला तर मग टाटाची जी म्हणजे मालकी हक्क आहे तो टाटा आहे या फॅमिलीकडनं जाईल आणि मग दुसरा कोणाचा तरी येईल आणि मग दुसरा कुठला तरी चेहरा येईल. जो चेहरा, जे नाव आपल्याला विश्वास देत होतं ते नाव, त्या नावाचा कंट्रोल टाटावर राहील की नाही हे आपल्याला माहीत नाही. आणि त्यामुळे इथून पुढे काय होईल, IPO निघेल की नाही निघेल. आणि जर निघाला नाही तर यांचे जे अंतर्गत वाद आहेत या 3 गटांचे, शापूरजी पालनजी, मेलिम मिस्त्री आणि नोएल टाटा यांचे जे आपसातले वाद आहेत ना, ते वाद कुठपर्यंत जातील, ते वाद मिटतील का, आणि ते वाद मिटून व्यवस्थित निर्णय होऊन कामकाज सुरळीत होईल की टाटा समूहावरती या सगळ्यांचा अत्यंत विपरीत परिणाम होईल हे आपण बघायचं. आणि टाटाचं जे होईल त्याचा परिणाम हा सर्वत्र होणार आहे. टाटाच्या असंख्य कंपन्या आहेत, त्या असंख्य कंपन्यात आपण काम करतो आणि त्यामुळे त्यांचं जे काही होणार आहे किंवा तिथे जे काही घडणार आहे त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांवर, भारतीयांवर कुठे ना कुठेतरी छोट्या मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि त्यामुळे ह्या घडामोडींकडे आपण लक्ष ठेवणं आवश्यक आहे. ही माहिती तुम्हाला देण्यासाठी मी हा व्हिडिओ काढला होता. जय हिंद.